नमस्कार. मी शेखर नानसकर. आज युद्धाला 10 दिवस होऊन गेले. रोज टीव्हीवर निराळे युद्धाचे दृश्य आपण सगळे बघतोय. प्रचंड मोठे धमाके, प्रचंड मोठा धूर. प्रत्यक्षात काय होत असेल कोणास ठाऊक. पण युद्ध म्हणलं की हे सर्व गोष्टी आल्याच. अर्थात माणसाला जसं युद्ध नवीन नाही. सुरुवातीला माणूस ज्या वेळेला वन्य अवस्थेत होता किंवा असं म्हणून केव मॅन होता, अगदीच प्रिमिटिव्ह, त्यावेळेला फारशी युद्ध होत नसत. दोन टोळ्यांमध्ये वाद व्हायचे, दोन टोळ्यांमध्ये थोड्याशा मारामारी होत असतील, पण त्याला युद्धाचं स्वरूप आलं नव्हतं. दरम्यानच्या काळात कधी युद्ध सुरू झाली हे माहित नाही. पण आपल्याला जे युद्ध पहिलं माहितीये ते युद्ध रामायणाचं. रामायणामध्ये रामाने सेना श्रीलंकेत नेली आणि रावणाशी जे युद्ध केलं ते युद्ध आपल्याला माहिती आहे. पण हे युद्ध म्हणजे फारच आत्ताच्या दृष्टीने खूपच प्रिमिटिव्ह होतं. हे युद्ध 1 to 1 लढलं जायचं, एका माणसाने दुसऱ्या माणसाची. हातात काहीतरी तलवार, भाले, बर्छा असं घेऊन युद्ध लढलं जायचं. त्या काळी काही प्रकारची अस्त्र होती. म्हणजे पर्जन्य अस्त्र होतं, नारायण अस्त्र होतं, अशी 8-10 प्रकारची फार मोठी अस्त्र होती. त्या अस्त्रांनी मोठमोठे धमाके व्हायचे. असं म्हणतात की अणुयुद्धा एवढी ताकद त्या अस्त्रांमध्ये होती, पण त्याला पुरावे नाहीत, माहीत नाही. पण सहसा तोपर्यंत युद्ध ही एकास एक अशीच लढली जायची. हातात तलवार किंवा भाले, बर्छा, ढाल आणि एकाने दुसऱ्याला मारायचं. या युद्धाचे काही नियम होते. त्यातल्यात महाभारतात हे युद्ध खूपच नियमाने लढले गेलं. युद्धाला सुरुवात ही सूर्योदयाच्या वेळी व्हायची आणि दिवसभर ते युद्ध चालायचं. मध्ये जेवणाची सुट्टी असेल बहुतेक, माहीत नाही. पण संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्ताबरोबर युद्ध थांबायचं आणि त्यानंतर कोणी चोरून दुसऱ्यावर हल्ला केल्यावर अशा गोष्टी व्हायच्या. आणि सर्व नियमाने चाललं होतं. पण हा महाभारताचा जो काळ होता, या काळात युद्ध ही वस्तीच्या बाहेर लढली जायची. वस्तीमध्ये युद्ध लढलं गेलं नाही. उदाहरणार्थ महाभारतात युद्ध कुरुक्षेत्रावर लढलं गेलं. त्याकरता युद्धाची भूमी निर्माण केलेली होती आणि तिथेच युद्ध लढलं जायचं. युद्ध लढणाऱ्या लोकांमध्येच युद्ध लढलं जायचं आणि सामान्यतः गावकरी, शेतकरी यांना काही त्रास दिला जायचा नाही, असं त्या सगळ्याचे नियम होते. पुढच्या काळातलं, मधल्या काळातलं आपल्याला माहीतच नाही की युद्ध झाली कशी. साधारणतः इसवी सन 1000 पर्यंत दारुगोळ्याचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे जी काही युद्ध चालायची ती या अशा प्रकारच्या अस्त्रांनीच चालायची. यापैकी जी दैवी अस्त्र होती, या अस्त्र दरम्यानच्या काळात लोप पावली. म्हणजे दर्भास्त्र, पर्जन्यास्त्र, ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र अशा प्रकारची जी अस्त्र होती, या अस्त्रांचं ज्ञान उरलं नसावं. त्यामुळे या काळात जी युद्ध व्हायची ती तर चक्क माणसानी माणसाची, टोळ्यांनी टोळ्यांशी, जमावानी जमावाशी, सेनेनी सेनेशी, पण एकास एक अशा प्रकारे लढलं जायचं. या युद्धामध्ये प्राणहानी व्हायची, पण मोठा धूर झालाय, मोठं काहीतरी त्या भागाचं नुकसान झालंय असं काही व्हायचं नाही. साधारणतः औद्योगिक क्रांती येस तोपर्यंत या अशा प्रकारची युद्ध चालली. दरम्यानच्या काळात साधारणतः 13व्या शतकामध्ये वगैरे बंदुका प्रचलित झाल्या आणि या बंदुका आणि तोफा यांनी युद्ध लढली जायला लागली. ही युद्ध ही पुन्हा फारशी मोठी नसायची. म्हणजे ज्यांनी फार मोठी काही हानी होईल असं नसायचं. कदाचित ज्या तोफा असायच्या त्या तोफा उडल्यानंतर त्यातून येणारा धूर हा कदाचित थोडं जास्त असेल. पण आता आपण टीव्हीवर जे दृश्य पाहतो तशा प्रकारचं धूर आणि वातावरण असं तेव्हा निर्माण होत नव्हतं.
औद्योगिक क्रांतीमध्ये तोफांमध्ये बदल आले, बंदुकांमध्ये बदल आले, दारुगोळ्याचा वापर जास्त वाढला आणि या सगळ्याची परिणिती म्हणू आपण किंवा असं म्हणू की सगळ्यात जास्त हानिकारक निर्माण झालेलं अस्त्र म्हणजे अणुबॉम्ब. या अणुबॉम्बची निर्मिती ही साधारणतः 40 ते 45च्या दरम्यान झाली. हा अणुस्फोट इतका भयानक होता की त्याचे वर्णन आपण अनेक वेळा ऐकतो. त्याचे परिणाम हे वर्षानुवर्ष दशकानुदशक अजूनही चालू आहेत. पण जे अणुस्फोट झाला, या अणुस्फोटामुळे त्या भागात काही जीवसृष्टी उरलीच नाही. सगळं बेचिराख होऊन गेलं आणि इथे माणसाला पहिला धक्का बसला की ज्या प्रकारचे अस्त्र आपण वापरतोय त्या प्रकारची अस्त्र जर आपण वापरली तर काय होऊ शकतं याचं एक उदाहरण हिरोशिमा नागासाकी होतं. त्यानंतर अजूनही आज तागायत कोणी या प्रकारचं अणुबॉम्ब टाकण्याचं धाडस केलेलं नाही. दरम्यानच्या काळात अर्थात अणुचाचण्या या नावाखाली मोठमोठे स्फोट करण्यात आले. हे जे अणुस्फोट होते हे काही वेळेला निराळ्या प्रकारच्या जंगलामध्ये, बेटांवर आणि काही वेळा समुद्रात पाण्याच्या खाली, समुद्र तळाशी अशा प्रकारचे स्फोट केले गेले. या स्फोटामुळेची जी दृश्य जर आपण पाहिली, स्फोट झालेल्या त्या बेटावरचं सर्व वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मायक्रो लाईफ सगळं नष्ट होतं. अत्यंत वैराण अशी एक भूमी तिथं उरते. पाण्यामध्ये जिथं अणुस्फोट झाले तिथले जे अणु ऊर्जा होती किंवा तिथले जे अणु होते त्याचे इफेक्ट्स होते, त्याचा किरणोत्सर्ग होता, तो अजूनही संपलेला नाही. या सगळ्या प्रकारचं भयानक मोठं दर्शन हे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेने घडवलं. जेव्हा ते घडवलं त्यावेळेला खरं सांगायचं ना तर जगातले सगळे देश हादरले की ज्या प्रकारची ताकद आपल्या हातात मिळालेली आहे या ताकदीने काय होणार आहे. एक अणुबॉम्ब पडला, ॲनिला गे नावाचा, फॅटमॅन नावाचा तो अणुबॉम्ब होता. हा अणुबॉम्ब पडल्यानंतर या विमानात तो टाकला, त्या विमानापर्यंत त्या स्फोटाची प्रेत उसळली. स्फोटामुळे मेलेल्या लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला जो अपेक्षितच नव्हता. पण दरम्यानच्या काळात अनेक अणुस्फोट, अणु चाचण्या म्हणून घेण्यात आले. हळूहळू करत त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि जो अणुस्फोट किंवा अणुबॉम्ब हा हिरोशिमा नागासाकीवर टाकण्यात आला होता त्याच्या काही 100 पट ताकदवान बॉम्ब माणसांनी निर्माण केले. ह्याच्यात चाचण्या झाल्या आहेत पण युद्धात त्याचा वापर झालेला नाही. युद्धामध्ये असं असतं की दुसऱ्याला खच्ची करण्याकरता हे युद्ध असतं. त्याच्यामध्ये काही विचार केला जात नाही की त्याचं माणसांचं काय होणार आहे, वस्तीचं काय होणार, काही नाही. एकच असतं ते म्हणजे आपला जो विरोधक आहे त्याला संपूर्ण संपवणे. अर्थात तुम्हाला वाटेल की हा सगळा जो एपिसोड आहे तो मी युद्ध आणि मानव या विषयावर घेतोय, पण तसं नाहीये. खरं तर मला सांगायचंय वेगळं. या युद्धांमध्ये आता जे आपण जे दृश्य पाहिली त्या दृश्यामध्ये आपल्याला जाणवलं असेल की ज्या मोठ्या प्रकारचे स्फोट निराळ्या वस्तींवर, निराळ्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी काय राहिलं असेल. म्हणजे तुम्ही विचार करा, तिथलं प्राणी जीवन, तिथलं वनस्पती जीवन, माणसाचं मी म्हणत नाही, माणूस हा स्वतःच्या स्वार्थाकरता लढतो आणि त्यातच तो जगतो किंवा मरतो, त्याला तो स्वतः जबाबदार आहे. पण जे प्राणी जीवन, जे वनस्पती जीवन तिथं असतं त्यांचं काय? त्यांना या युद्धाची कुठली माहिती होती का? त्यांनी या युद्धात कुठला सहभाग घेतला होता का? त्यातनं काही त्यांचा फायदा तोटा होणार होता का? काहीच नाही. त्यांना हकनाक अशा युद्धांमध्ये चिरडलं जातं. तुम्ही फक्त विचार करा की जिथे बॉम्ब पडत असतील तिथं पक्षी असतील, त्यांची घरटी असतील, हवेत उडणारे पक्षी असतील, काही ठिकाणी मायग्रेशननी पक्ष्यांचे थवे 4-4 हजार किलोमीटर आकाशातून जातात.
हे जर या युद्धामध्ये सापडले या तव्यांचं काय होणार आहे त्याचं? आणि झालं नाहीये असं नाहीये. आखाताच्या युद्धात, मागच्या आखाती युद्धामध्ये असे अनेक घटना किंवा अशा अनेक उदाहरणं सापडली. जसं की ऑइल टँकर फुटले आणि पाण्यावर तेलाचा थर पसरला आणि त्या तेलात बुडलेली बदकं, स्वतःच्या अंगावर तेलाचा सगळा थर असलेली, श्वास घेतात त्याची बदकं तडफडताना दिसली. त्या संपूर्ण कुठलंही पाणी जे असतं ना, या पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळत राहावं लागतं. ज्या संपूर्ण भागावर ते ऑइल स्पिल झालं, जे युद्धामधनं जहाजं, टँकर्स फुटले आणि त्यांची तेलं पसरली, या तेलांच्या समुद्राच्या खाली असलेलं प्राणीजीवन हे डायरेक्ट नष्ट झालं, मेलं. त्याचं कारण ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश हा खालपर्यंत जाऊच शकला नाही. तेलाचा मोठा थर त्या समुद्रावर पसरला होता आणि वर्षानुवर्ष तो तेलाचा थर काढण्याचं काम चाललं होतं. आत्ता सुद्धा 100% थर निघालेला नाही. इतकं महाभयानक हॅझार्ड्स माणूस निर्माण करतो. युद्धामधनं काय होतं, माणसाचं जे काय होत असेल मला त्याच्या विषयात जायचं नाही, तो विषय माझा नाही. त्याचं कारण एकाने दुसऱ्यावर काहीतरी विशिष्ट हेतू, स्वार्थ ठेवून हल्ला केलेला असतो आणि त्यातूनच ही हानी होते. त्यात सामान्य माणूस कसा रुपाळला जातो वगैरे मोठा विषय आहे. ते जे करत असतील ते करत असतील, मी आत्ता तो विषय करत नाही. आत्ता माझा विषय असा आहे की प्राणी आणि वनस्पती सृष्टीचं काय होत असेल. एका क्षणामध्ये जी जंगलं जळून खाक होत असतील, अणु चाचण्या घेतात, काही बेटांवर घेतात, त्यांना असं म्हणलं होतं की निर्मनुष्य बेट होतं. म्हणजे निर्मनुष्य बेट होतं याचा अर्थ इथे जीवन नव्हतं का? तिथं कासव असतील, तिथे पाण्यातले जीव असतील, तिथे उदाळे असतील, तिथं अनेक पक्षी राहत असतील, तिथं त्या जंगलामध्ये काही प्रकारचं प्राणी जीवन असेल, काही नाही तर सरडे, पाली, छोटे छोटे प्राणी तरी असतील. त्यांचं काय झालं असेल? एका क्षणामध्ये सगळं राख होऊन जातं. आणि कशामुळे? निव्वळ माणसाच्या ताकदीच्या हव्यासे पोटी. आणि हे सगळं प्रत्येक युद्धात होतं. पूर्वी तुम्हाला सांगितलं जसं महाभारताला युद्धाचे नियम होते. आता युद्धांना काही नियम नाहीयेत. कुठे बॉम्ब टाकावेत, काय टाकावे, येणेकरून शत्रू हरला पाहिजे याकरता वाटेल तिथं बॉम्ब टाकण्याचा प्रयोग हे देश करत असतात. त्याच्यामध्ये पाणी साठे नष्ट होतात, त्याच्यामध्ये जंगलं नष्ट होतात, त्याच्यामध्ये प्राणी मरतात, पक्षी मरतात, छोटे छोटे मायक्रोब सुद्धा मरतात. ज्या भागामध्ये असं प्रचंड युद्ध झाले असतं त्या ठिकाणचं जीवन पूर्ववत होण्याकरता वर्षानुवर्ष लागते. असं म्हणतात की एखाद्या ठिकाणचा असा निसर्ग उद्ध्वस्त झालेला पुन्हा निर्माण व्हायला 500-500 वर्ष जातात. काय राहील तिथं? काहीही राहणार नाही. जे खरं तर माणसाने निर्माण केलेलं नाही ते नष्ट करण्याचा अधिकार खरं तर माणसाला नाहीये. पण मी बोलतो ते हसू येईल काही विधाने, पण हे फारच भावनिक विधाने. ही सृष्टी, यातलं जीवन, यातले प्राणी, वनस्पती, त्यांचे एकमेकांशी संबंध आणि त्यांचं सगळं जे लाईफ ज्याला म्हणतात, हे जे निर्माण केलेलं होतं, ज्यांनी कोणी निर्माण केलं असेल, तर ईश्वर असेल, परमेश्वर असेल, कोणी शक्ती असेल किंवा आपोआप निर्माण झालं असेल, जे असेल, पण ज्यांनी हे निर्माण केलं त्यांनी किती डेलिकेटली ते निर्माण केलं होतं. आणि एका अणुबॉम्बच्या किंवा एका बॉम्बच्या स्फोटाने सगळं उद्ध्वस्त होतं. पाण्याचे स्रोत नाहीसे होतात, पाण्याचे स्रोत दूषित होतात, त्यात सगळा दारुगोळा मिसळला जातो, त्यात विष मिसळलं जातं, प्रचंड मोठ्या प्रमाणात आगी लागतात, जंगलं नष्ट होतात. हवेचं तर काय होतं मागच्या आखाती युद्धामध्ये किंवा आत्ता सुद्धा अनेक असे शॉट्स येत आहेत की आकाश सगळं धुरांनी भरले, भर दुपारी 12 वाजता रात्रीचा अंधार असल्यासारखा अंधार पसरलाय. विचार करा त्या पक्ष्यांना काय वाटत असेल, त्यांचं काय होईल, तिथल्या जीवनाचं काय होईल, तिथल्या लाईफचं काय होईल, जे माणसाशी संबंधित नाहीये, जे माणसाने निर्माण केलेलं नाहीये किंवा माणसाच्या संबंधातली कुठली गोष्ट नाही, त्यांचं काय होत असेल. त्यांनी फक्त मरायचं, त्यांना दुसरा काही अधिकार नाहीये.
आणि हे सगळं युद्धामध्ये होतं. युद्ध हे सगळं घडवून आणतं. युद्धाला अर्थातच पर्याय आहे का नाही माहित नाही. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं युद्ध चालत आले, पण आता ती युद्ध जास्त हानिकारक व्हायला लागली. आता ते युद्धामुळे होणारं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागले. पूर्वीच्या काळात झालं तर युद्धात 2 सैन्यांचं नुकसान व्हायचं. पुढे थोडंसं गावातल्या लोकांचं व्हायला लागलं. आता वस्तीचं, निसर्गाचं, पाण्याचं, हवेचं, सगळ्याचं नुकसान या युद्धाने होतं. हे युद्ध कधी संपणार आहे माहित नाही. या युद्धात अणु ऊर्जा वापरली जाईल का नाही माहित नाही. अणुस्फोट होईल का नाही माहित नाही. अणुबॉम्ब वापरले जातील का नाही माहित नाही. कुठल्या पातळीवर युद्ध जाणारे माहित नाही. अमेरिकेने अशी धमकी दिली की आता जर इराणने ऐकलं नाही तर याच्या काही पट, काही शेपट एवढ्या मोठ्या प्रकारची अस्त्र अमेरिका वापरणार. ही अस्त्र जर अमेरिकेने खरंच वापरली तर माणसाचं काय होईल ते बेचिराख होईल. काय त्याला तो जबाबदार आहे. पण जी सृष्टी, जे जीवन तिथं आहे, ते जीवनाचं काय होईल? काहीही राहणार नाही आणि ते पुन्हा निर्माण व्हायला शेकडो वर्ष जातील. होईल का नाही माहीतच नाही. जे निर्माण, आता एक गोष्ट आपण विचार फक्त करायला पाहिजे की माणसाच्या एकंदरीत हालचालीमुळे आत्तापर्यंत या पृथ्वीवरचे जवळजवळ 99% जीव नष्ट झालेले. त्यामुळे काही माणसामुळे झाले असतील, काही नॅचरल हॅझार्ड्समुळे झाले असतील, पण जीव नष्ट झाले तर राहत नाहीये. ही पुन्हा पृथ्वी निर्माण होईल का नाही माहित नाही. पण ही युद्ध चालू राहणार आहेत आणि दिवसेंदिवस ही युद्ध जास्त भयानक होत जाणार आहेत. म्हणजे 47 साली लढली गेलेली युद्ध, आपण 62चे युद्ध पाहिलं तर रणगाडे बिनगाडे तोफा एवढ्याच प्रकारचे युद्ध होतं. 72चं युद्ध तर आपल्याला अजून आठवत असेल. रणगाडे, तोफा आणि बंदुका एवढंच त्याच्यामध्ये होतं. पण नंतर जी युद्ध झाली त्या युद्धांमध्ये असलेली ताकद, तोफांची ताकद, त्यानंतर मिसाईल नावाची एक गोष्ट आली. या मिसाईलमुळे आता पूर्वी कसं व्हायचं, माणूस त्या ठिकाणी जाऊन युद्ध करायचा आणि जे काय असेल ते जिंकायचा किंवा हारायचा. आता माणूस तिथेच असतो, तो फक्त मिसाईल पाठवतो आणि त्या मिसाईलचं जे काय होतं ते दृश्य आपण टीव्हीवर बघतो. ही मिसाईल इतकी ऍक्युरेट आणि प्रिसाईज असतात की एखाद्या वाहनावर ते पडायचं म्हटलं तर शेकडो किलोमीटर प्रवास करून बरोबर त्या वाहनावर येऊन ते पडतात. त्या शहरावर, त्या इमारतीवर, त्या गावावर तिथेच पडतात. त्यानंतर पुढची स्टेज आली, ड्रोन आले. ड्रोन मधनं जे काय मिसाईल्स किंवा जे काय अस्त्र फेकली जातात, त्या ड्रोनला हल्ला केला तर फार तर काय होईल, तर ड्रोनचं नुकसान होईल, ड्रोन पडेल, मनुष्यहानी होत नाही. आणि त्यामुळे वाटेल त्या ताकदीची शस्त्र ही आता एकमेकांवर फेकली जात आहेत. तुम्ही इराणचं पाहिलं तर इराणकडे किती प्रकारची मिसाईल्स होती, आश्चर्याचा धक्काच बसतो. प्रचंड मोठ्या प्रमाणाची ताकद एवढ्या छोट्या इस्रायल देशाने निर्माण करून ठेवली. आणि हे सगळं जर थांबलं नाही आणि माणसं वेड्यासारखं वागायला लागली, म्हणजे या युद्धाला अंतच नाही अशी युद्ध व्हायला लागली, तर काय होईल याचा विचार केलेला बरा. मला नाही वाटत हे फार काळ टिकू शकेल. मानवी जीवन, मानवाची प्रगती, मानवाचं सगळं आणि ते वगैरे फार काळ टिकणं अशक्य. याचं कारण माणसाचा स्वार्थ आणि माणसाची ममत्व हे शेवटपर्यंत संपणार नाही. त्यामुळे बघू आता पुढच्या युद्धाचं काय होतंय. तोपर्यंत हे युद्ध कधी संपतंय माहित नाही. या निसर्गाचं काय होईल माहित नाही. प्रत्येक युद्ध संपल्यानंतर त्यांना निसर्गाची एक मोठी कहाणी निराळ्या जर्नल्समध्ये येते. इथं असं नष्ट झालं, तिथं तसं नष्ट झालं. नष्टच होतं, पुन्हा काही निर्माण होत नाही.
आणि पुढचं युद्ध कधी होईल माहित नाही, लगेच होईल काय माहित नाही, कोणाकोणाचं होईल माहित नाही, जागतिक युद्ध नावाचं युद्ध झालं तर काय होईल माहित नाही. आपण फक्त वाट बघायची.